दिलेला शब्द पाळला. पन्हाळ्यात 50 रणरागिणींच्या हाताला मिळाले घरबसल्या काम. स्वावलंबनाची नवी पहाट. दिलेला शब्द पाळला. पन्हाळ्यात वचनपूर्तीचा प्रेरणादायी उपक्रम. अग्नेल चव्हाण, सागर शेळके, बाजीराव पाटील यांच्या आश्वासनाची प्रत्यक्ष वचनपूर्ती. मंथन फाउंडेशन अंतर्गत द लायन प्रतिष्ठान, सोशल मीडिया आणि शिवसुरक्षा पोलीस मित्रांचा पुढाकार. आश्वासन देणे सोपे असते, मात्र दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरवून दाखवणे हीच खरी नेतृत्वाची ओळख असते. आणि याच विचाराला कृतीची जोड देत मंथन फाउंडेशन अंतर्गत द लायन प्रतिष्ठान, सोशल मीडिया, महाराष्ट्र राज्य आणि शिवसुरक्षा पोलीस मित्र यांच्या माध्यमातून पन्हाळ्यातील 50 रणरागिणी महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाची दमदार सुरुवात करण्यात आली. द लायन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अग्नेल चव्हाण, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री बाजीराव पाटील साहेब आणि उपाध्यक्ष माननीय श्री सागर शेळके साहेब यांनी 2-3 महिन्यापूर्वीच पन्हाळा शाखेतील महिलांना घरबसल्या उद्योग उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या शब्दाची आठवण ठेवत सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले आणि अखेर 50 महिलांना गृह उद्योग निर्मितीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन या आश्वासनाची वचनपूर्ती करण्यात आली. महिलांच्या हाताला काम, कुटुंबाला आर्थिक आधार हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांना स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर उत्पन्नाचे साधन निर्माण करता यावे यासाठी विविध गृह उद्योगांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये दिवाळी साहित्य, आकाशकंदील, लाइटिंगच्या माळा, कापडी पिशव्या, परकर कपडे तसेच विविध घरगुती उत्पादनांची निर्मिती करत याबाबत कच्च्या मालापासून तयार वस्तूंपर्यंतचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे महिलांच्या हाताला कौशल्यासोबतच प्रत्यक्ष भविष्यात स्वतःचा छोटा उद्योग उभा करण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. या प्रशिक्षणासाठी श्रमिक संस्था कोल्हापूरच्या अध्यक्षा सौ निर्मला कुराडे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेत महिलांना प्रत्यक्ष कामाचे उत्कृष्ट प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले. या वचनपूर्ती कार्यक्रमाला द लायन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अग्नेल चव्हाण, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री बाजीराव पाटील साहेब, उपाध्यक्ष माननीय श्री सागर शेळके साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पन्हाळा शाखाध्यक्षा श्रीमती रझिया आगा मॅडम, उपाध्यक्षा सौ शुभांगी गायकवाड मॅडम, जनसंपर्क प्रमुख सौ फराह झांझी मॅडम, महिला आघाडी अध्यक्षा सौ मृणाल जगदाळे मॅडम, संघटक सौ वैशाली लंबे मॅडम यांच्यासह शाखेचे पदाधिकारी, महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजमाता महिला फाउंडेशन पन्हाळा यांच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्व संबंधितांच्या सहकार्यामुळे 50 महिलांच्या स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल यशस्वी झाले. शब्द दिला होता तो आज पूर्ण करून दाखवला या भावनेतून साकारलेल्या या प्रशिक्षणाचा कार्यक्रम नसून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाची नवीन सुरुवात आहे. आश्वासन देऊन थांबण्याऐवजी प्रत्यक्ष रोजगार निर्मिती करण्याचा हा प्रयत्न पन्हाळ्यातील इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. आश्वासन नाही, कृती, घोषणा नाही, प्रत्यक्ष काम. 50 महिलांच्या हाताला घर बसल्या काम. पन्हाळ्याच्या रणरागिणींच्या स्वावलंबनाची नवी सुरुवात. मंथन फाउंडेशन अंतर्गत द लायन प्रतिष्ठान, सोशल मीडिया, महाराष्ट्र राज्य, शिवसुरक्षा पोलीस मित्र, पन्हाळा शाखा क्रमांक 2.